महाराष्ट्र राज्याच्या मागील अर्थसंकल्पीय अधिवेशनात आरटी डॉक्टर अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्थाच्या स्थापनेबाबत घोषणा करण्यात आली होती. अद्याप या संस्थेला मनुष्यबळ आणि आवश्यक निधी मिळालेला नाही. तरी उद्या होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आरटीला मूर्त स्वरूप येण्यासाठी निधीची तरतूद करण्यात यावी, या मागणीचे निवेदन सकल मातंग समाज व क्रांतीवीर लहुजी शक्ती सेना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने उपजिल्हाधिकारी सोलापूर यांना देण्यात आले. यावेळी प्रदेशाध्यक्ष सुरेश पाटोळे यांच्यासह शहर अध्यक्ष विजय अडसुळे, युवा नेते विश्वेश्वर गायकवाड, विकास झरीपटके, दीपक राजपूत, अनिल अडसुळे यांची प्रमुख उपस्थिती होती. अधिक माहिती देताना प्रदेशाध्यक्ष सुरेश पाटोळे यांनी सांगितले की गेल्या 10 वर्षापासून मातंग समाज अनुसूचित जातीचे अ, ब, क, ड आरक्षण वर्गीकरण करा व बार्टीच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था धर्तीवर आरटीची डॉक्टर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था स्थापन करा. मातंग समाज अभ्यास आयोगाच्या शिफारसींची अंमलबजावणी करा. या प्रमुख मागण्यांसह साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न किताब द्या. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाला भरीव निधी द्या. या मागण्या करत आहे. शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी सकल मातंग समाज व क्रांतीवीर लहुजी शक्ती सेनेने वेळोवेळी यासाठी आंदोलनेही केली आहेत. या मागण्यांची पूर्तता करून मातंग समाजातील असंतोष दूर करावा, यासाठी क्रांतीवीर लहुजी शक्ती सेना महाराष्ट्र राज्य व सकल मातंग समाज महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांना ईमेलद्वारे निवेदन पाठवले आहे. तसेच याबाबतचे निवेदन आज जिल्हाधिकाऱ्यांनाही देण्यात आले. यावेळी क्रांतीवीर लहुजी शक्ती सेनेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. आज या ठिकाणी सोलापूरचे जिल्हाधिकारी सन्माननीय क्रांतीवीर लहुजी शक्ती सेनेच्या वतीने व सकल मातंग समाज महाराष्ट्र यांच्या वतीने माननीय सोलापूर जिल्हाधिकारी यांना आज निवेदन देण्यात आलेले. या निवेदनामध्ये प्रमुख मागणी अशी आहे की मागच्या अधिवेशनामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्र बार्टीच्या धर्तीवर आरटी डॉक्टर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे संशोधन केंद्र आरटीची स्थापना करावी म्हणून मातंग समाजाच्या विविध संघटनेने गेली 10 वर्ष या मागणीसाठी सातत्याने पाठपुरावा केला आणि त्या अनुषंगाने मागच्या अधिवेशनामध्ये ही मागणी मान्य झाली. आरटीची स्थापना केली, पण निधीचं काय? यासाठी येणाऱ्या उद्याच्या अधिवेशनामध्ये आमची प्रमुख मागणी अशी आहे की आरटीला जे तुम्ही आरटी मंजूर केली, परंतु आरटीसाठी जे कार्यालय असणार आहे, जे अधिकारी कर्मचारी वर्ग असणार आहे, त्यासाठी देखील आपण भरीव असा निधी या ठिकाणी मंजूर करावा. त्यासाठी आम्ही ही मागणी घेऊन मान्य जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही निवेदन दिलेले. दुसरी अशी मागणी आहे, अनुसूचित जातीचं अ, ब, क, डचं आरक्षण व्हावं, ही देखील प्रमुख मागणी आमची या ठिकाणी आहे. त्याचप्रमाणे तिसरी मागणी अशी आहे की क्रांतीवीर लहुजी वस्ताद मातंग समाज अभ्यास आयोगाची अंमलबजावणी करावी. त्याच पद्धतीने साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे स्मारक, क्रांतिपिता लहुजी वस्ताद स्मारक यांचं देखील स्मारकाचं काम तातडीने सुरू करावं आणि भरीव असा निधी या अर्थसंकल्पामध्ये मंजूर करावे अशी विनंती आज या ठिकाणी क्रांतीवीर लहुजी शक्ती सेना व सकल मातंग समाजाच्या वतीने केलेले. या ठिकाणी सर्व पदाधिकारी उपस्थित आहेत. धन्यवाद. जय लहुजी, जय भीम.